रेशीम संचालनालयाचे महत्वाचे पद एमपीएससी कडे गेलेले आहेत आणि त्यापेक्षाही महत्वाचं याच्यामध्ये कृषी उमेदवारांना संधी आहे, कारण की पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल कृषी उमेदवारांच्या फेवर मधला असणार आहे. मित्रांनो, मी गणेश पानकर, इग्नाइट ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्रातून ॲग्रिकॉस या संदर्भात स्पर्धा परीक्षांची माहिती देणारं हे सर्वात मोठं चॅनल तुमच्यासाठी असणार आहे आणि सर्वात बेस्ट माहिती आपण देत असतो. रेशीम संचालनालयाचा खूप सारी पदं आता एमपीएससी कडे गेलेले आहेत आणि कृषी उमेदवारांना संधी आहे आणि हेच बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं. म्हणून जर तुमच्या ओळखीचा कोणी आणखी कोणी मित्र असेल तर त्याला या व्हिडिओची लिंक तुम्ही अवश्य शेअर करा. मित्रांनो बघा, सामान्य प्रशासन विभाग यांचा 5 मे 2026 चा एक GR आलेला आहे, सरकारी भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा संदर्भातला. आणि याच GR मध्ये महत्वाचा बदल जो आहे तर तो झालेला आहे. मित्रांनो, आगामी काळात आपली ही जी कृषीची सर्व्हिसेस आहे मित्रांनो, ही महाराष्ट्र कृषी सेवा सोबत गट ब आणि गट क चे ते टेक्निकल सर्व्हिसेस मध्ये गेलेत. महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस याचे ग्रुप बी सी चे येणाऱ्या कालावधीत जे काही अपडेट येतील, ग्रुप ए च्या महाराष्ट्र कृषी सेवेचे ज्या काही अपडेट येतील त्या तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे. हे चॅनल तुम्ही आजच सबस्क्राईब जे आहे तर ते करून ठेवा. बघा, जो GR आहे त्या GR च्या 64 नंबरचा जर संवर्ग पाहिला तर तो संवर्ग कोणता आहे? तांत्रिक सहाय्यक रेशीम मधला सेरिकल्चर असिस्टंट 64 नंबरचा संवर्ग आता हा गेलेला आहे. सगळ्यात पहिलं महाराष्ट्र कृषी सेवेत पण बदल झालेले आहे. कृषी सेवेत एक नवीन पद ऍड झालेले आहे, ते पण ग्रुप बी गॅजेटेड लेवलचं. मित्रांनो, गॅजेटेड लेवलचं पद ऍड झालेलं आहे. बघा, महाराष्ट्र कृषी सेवेत आधीचे जे काही पद आहेत ते मी तुम्हाला सांगत नाही, ते सांगून तुमचा वेळ घेणार नाही. मित्रांनो बघा, नव्याने समाविष्ट झालेले आहे. ही माहिती अत्यंत नवीन आहे. नव्याने समाविष्ट झालेले कोणत्या विभागात? सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग यांच्या अंतर्गत येणारे जे आस्थापना आहे ज्याला म्हणतो आपण रेशीम संचालनालय, याच्यामधील ग्रुप बी गॅजेटेड पोस्ट आहे. पदाचं नाव काय आहे? रेशीम विकास अधिकारी श्रेणी 1 सेरिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रेड 1. बघा, याची जर मी जुनी पात्रता पाहिली त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर वाला फॉर्म भरू शकत होता, परंतु त्याला 3 वर्षाचा अनुभव सांगितलेला होता. किती? 3. आता हे डायरेक्ट कॅन्सल केलेले आहे. काय सांगितले? डिग्री इन ऍग्रिकल्चर. बाकीचेही पदवी आहेत परंतु कृषीचे उमेदवार आता फॉर्म भरू शकतात. फ्रेशर पण उमेदवार फॉर्म भरू शकतो, कारण की सेरिकल्चर मधले अनुभव येत नव्हते मुलांना जास्त, तर ते अनुभवाची अट रद्द करण्यात आलेली. आता फ्रेशर उमेदवार इथं फॉर्म भरू शकतो. त्याला खूप जबरदस्त फायदा होणार आहे. आता काही पदं अशी आहेत की त्यांच्यासाठी आता परीक्षा होणार नाही रेशीम संचालनालयामधील. त्याच्यामधील सिनियर असिस्टंट हे पद आहे मित्रांनो. हे पद आयदर प्रमोशनने भरण्यात येईल किंवा आयदर प्रतिनियुक्ती म्हणजे डेप्युटेशनने बाहेरचे माणसं येतील. या पदासाठी कुठलीही परीक्षा होणार नाही, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर लिपिक संवर्गाचं पण एक पद ऍड झालेलं आहे रेशीम संचालनालयाचं, लिपिक टंकलेखन. हे पद पण एमपीएससी कडे गेलेले आहे आणि या पदासाठी एक जनरल पात्रता लागते, म्हणजे पदवीधर पाहिजे आणि टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे. आता याच्यानंतर ऍग्रिकल्चरच्या उमेदवारांसाठी काय फायदा सर ते आम्हाला सांगा. बघा, क्षेत्र सहाय्यक रेशीम उद्योग, प्रात्यक्षिक सहाय्यक रेशीम उद्योग, ही रेशीमची पदं, रेशीम संचालनालयाची पदं एमपीएससी कडे गेलेली आहेत. बघा, तुम्ही पाहू शकतात रेशीम संचालनालय ग्रुप सी. पदाचं नाव आहे फील्ड असिस्टंट, पदाचं नाव आहे डेमॉन्स्ट्रेटर. दोघांसाठी जी आधीची कॅन्सल करून आता काय सांगितलेलं फक्त SSC किंवा डिप्लोमा. आधी काय म्हटलेलं होतं? ट्रेनिंग इन सेरिकल्चर फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, होल्ड ऍग्रिकल्चर डिप्लोमा, म्हणजे 2 गोष्टी सांगितलेल्या होत्या और सांगितलेलं होतं. पण आता आपल्याला एक सिंपल पदवी आहे, 10वी पाहिजे आणि ऍग्रिकल्चरचा डिप्लोमा, 10वी पाहिजे ऍग्रिकल्चरचा डिप्लोमा. हे पण पद ऍड झालेलं आहे आणि या पदासंदर्भात पण तुम्हाला आणखी माहिती जी आहे तर ते उपलब्ध करून देण्यात येईल. सोबत तांत्रिक सहाय्यक रेशीमचं, बघा, रेशीम संचालनालय ग्रुप सी चं पद आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक. याच्यासाठी पण काय होतं मित्रांनो, इथं भरपूर काही गोष्टी होत्या. आता याच्यामध्ये चेंज नाही झालेला आहे. त्यांनी काय सांगितलेले? पजेसेस अ डिग्री इन सायन्स विथ ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर हा विषय जो आहे तर तो पाहिजे, म्हणजे त्यांच्यासाठी हा पद जे आहे तर ते गेलेले मित्रांनो. याचा ऑलरेडी म्हणजे हे एवढी सगळी पदं कोणाकडे गेलेली आहेत? एमपीएससी कडे गेलेत. आणि एमपीएससी काय करणार आहे आगामी काळात? महाराष्ट्र तांत्रिक सेवा नावाचा एक संवर्ग असेल, त्याच्यामध्ये यांची जी काही मागणी पत्र येतील त्यांच्यानुसार हे पद भरलं जाणार आहे. ऑलरेडी या पदाचा आकृतीबंध 9 मार्च 2022 ला ऑलरेडी तयार आहे मित्रांनो. याचा आकृतीबंध ऑलरेडी तयार आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, बघा, रेशीम विकास अधिकारी श्रेणी 1 याचं वेतन किती माहितीये का? S15चं वेतन आहे. रेशीम अधिकारी श्रेणी 2 S14चं वेतन आहे. हा ग्रुप बी गॅजेटेड पोस्ट आहे. S15चं वेतन श्रेणी आहे 41,800. याचे जर मंजूर पद, प्रस्तावित पद पाहिलं तर 12 पदं ही मंजूर केलेली आहेत पूर्ण महाराष्ट्रात. त्याच्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक याचं पण पद पाहिलं, S10 ची वेतन श्रेणी, याची 55 जागा मंजूर आहेत. त्याच्यानंतर बघा, प्रयोग निर्देशक क्षेत्र सहाय्यक हे पण पद आपण पाहिलं, हे S7 S6 याचे 14 आहेत
आणि क्षेत्र सहाय्यकचे जास्त आहेत. किती? 114 पदं आपल्याला जे आहेत तर ती इथं बघायला मिळतात मित्रांनो. ओके. बाकी लिपिकची पण पदं आहे त्याच्यात बघा. लिपिक टंकलेखन 17 पदं जे आहेत तर ती इथं पाहायला मिळतात. ओके. हे बाकीचेही काही पद आहेत त्याच्याविषयी आपल्याला काही माहिती जाणून काही फायदा नाही. बघा नागपूर रेशीम संचलनामधील रिक्त पदं पाहिली बघा. ग्रुप ए ची 4, ग्रुप बी ची 11, ग्रुप सी ची 144 आणि ग्रुप डी ची 6 पदं अशी 165 पदं या रेशीम संचलनालयात रिक्त जे आहेत तर ती झालेली आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके. बाकी हा पूर्ण एक आराखडा दिलेला आहे 8/4/2024 चा. आता मी याच्यात जात नाही कोणते किती पद रिक्त काय ते आपण मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मध्ये जे आहे तर ती माहिती घेऊन येणार आहे. आता पुढील टप्पा कसा असणार आहे अंमलबजावणीचा? 5 मेला जी आर आलेला आहे. इथून पुढचे 15 दिवस काय सांगितले? 20 मेला सेवा प्रवेश नियमणार आहेत. 5 जूनला बिंदू नामावली येणार आहे आणि त्याच्यानंतर 5 जून नंतर नवीन परीक्षा योजना जी आहे तर ती जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे पद भरण्यासंदर्भातली कारवाई होणार आहे. मित्रांनो काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे आणि या जो कालावधी असणार आहे हा 1-1.5 महिन्याचा. आणि याच्यात जर तुम्हाला वाटत असेल की मी एमपीएससी ची एक चांगली तयारी करावी त्याच्यासाठी एमपीएससीचा जो कोर आहे तो म्हणजे स्टेट बोर्ड, तर स्टेट बोर्डची एक फाउंडेशन बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. लक्षात घ्या महाराष्ट्रातून सर्वात चांगली क्वालिटीची आणि सर्वात कमी प्राइस मध्ये फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला ही संपूर्ण बॅच पाहायला मिळणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल जे आहे तर ते करू शकतात. सोबत ऍग्रिकल्चर संदर्भातले अनेक व्हिडिओ झाले बघा. उद्यान पर्यवेक्षक नावाचं नवीन पद एमपीएससी कडे गेलेले, ग्रामसेवकाची भरती कोण घेणार आहे, कृषी विद्यापीठाच्या भरती संदर्भातलं काय, हे सर्व काही गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन ऑलरेडी आलेलो आहे. हे बघून घ्या व्हिडिओज आणि आणखी अनेक व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.